Hello and welcome all students once again. Today we are going to start the second chapter of 11th science physics is the mathematical methods. Okay, in which first here we have to discuss about the question is what is scalar quantity? And give its examples. What is the scalar quantity and give its example. Okay, but first we want to discuss about what is scalar quantity. Scalar quantity काय आहे हे आधी आपण डिस्कस करणार आहोत, याची डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, आपल्याला सर्वांना माहित आहे फिजिकल क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे आणि स्केलर क्वांटिटी कशाला म्हणता येईल. मग फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय इट्स मॅग्निट्यूड. अशी फिजिकल क्वांटिटी की जे फक्त मॅग्निट्यूड डिस्क्राइब करते, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे, आपण जे एक्झाम्पल पण पाहणार आहोत, पण आधी सुरुवातीला लक्षात घ्या डेफिनेशन काय. द फिजिकल क्वांटिटी which can be completely described by its magnitude only. Called as scalar quantity. अशी फिजिकल क्वांटिटी की जे फक्त मॅग्निट्यूड दाखवते, त्याला डायरेक्शन नसते, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी म्हणतो. अशा कुठल्या फिजिकल क्वांटिटी आपल्याकडे आहेत की ज्या फक्त मॅग्निट्यूड दाखवतात, डायरेक्शन दाखवत नाही. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. आपण फर्स्ट चॅप्टरला फिजिकल क्वांटिटी काय कन्सेप्ट असतो, त्याचे टाइप्स कुठले आहे हे आपण लर्न केलेलं नव्हतं. ओके, तर बघा एक एक्झाम्पल घेऊया आपण याचा लेंथ. ठीक आहे, लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही आहे. जसं जर मला सपोज या पेनची लेंथ मेजर करायची असेल, माझ्याकडे एखादा कपडा आहे, मला त्या कपड्याची लेंथ मेजर करायची आहे, तर त्या कपड्याची लेंथ मेजर करताना असं काही ठरलं नाही की इकडून मेजर करा की तिकडून मेजर करा. ओके, 2 मीटरचा जर आपल्याकडे कपडा असेल तर 2 मीटर इकडून जर मोजला तरी 2 मीटर भरेल, तिकडून भरला तरी 2 मीटर भरेल. ओके, कुठूनही मोजला तुम्ही, कुठूनही मेजरमेंट केला जातं तर काय होईल की तो 2 मीटर भरेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याला असं काही पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे. ठीक आहे, म्हणून लेंथ या पेनला मला इकडून मेजर करा की इकडून मेजर करा. ठीक आहे, हा पेनची जर जेवढ्या लांबी याची असेल तेवढीच लांबी याची राहणार आहे. म्हणजे याला काही डायरेक्शन नाही आहे, याला फक्त एक मॅग्निट्यूड आहे, एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, नंतर आपण घेऊयात मास. मास सुद्धा ही एक स्केलर क्वांटिटी आहे. एखाद्या बॉडीचं वस्तुमान आपल्याला पाहायचं आहे, या पेनाचं वस्तुमान किती आहे, तर या पेनाचं वस्तुमान जर समजा सपोज 5 kg असेल, 2 kg असेल, समजा एखाद्या वस्तूचं म्हणतो आहे मी, किंवा एका पेनाच्या संदर्भात जर बोलायचं आहे आपल्याला कितीतरी ग्राम असेल, म्हटलं म्हणजे ती जी ग्राम आहे, समजा सपोज 5 ग्राम आहे, तर 5 हे एक त्याची मॅग्निट्यूड झाली, एक व्हॅल्यू झाली. ओके, याला सुद्धा कुठलीच डायरेक्शन नाही आहे. टाइम, डेन्सिटी, व्हॉल्यूम, एरिया, असे बरेच एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही आहे. ओके, आणि अशा ज्या क्वांटिटी येतील की ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही आहे, तर या सर्व स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल आहेत. ओके, तर स्केलर क्वांटिटी तुम्हाला कळालंय का. स्केलर क्वांटिटी आपण कशाला म्हणतो की अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याला डायरेक्शन नाही पण मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू आहे. ओके, जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं फोर्स. आता फोर्स काय,
समजा एखाद्या बॉडीवरती आपण जर फोर्स अप्लाय करतोय तर 10 न्यूटन इतका जर फोर्स आपण अप्लाय करतो आहोत, 10 ही झाली त्याची व्हॅल्यू, परंतु फोर्सला डायरेक्शन आहे, म्हणून फोर्स ही एक स्केलार क्वांटिटी आपण त्याला म्हणणार नाही. ओके, म्हणजे स्केलार क्वांटिटी काय आहे हे तुम्हाला कळालं असेल. तर चला नेक्स्ट बघूया. बघा इथे एक नोट सांगतो आहे मी तुम्हाला, लक्षात घ्या. ते तुम्हाला एंट्रन्स एक्झाम साठी किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी कामात येईल. जे स्केलार आहे, दी स्केलार कॅन बी ऍडेड, subtracted, multiplied, divided by the rules of algebra. ओके, ज्या स्केलर क्वांटिटी आहेत त्या आपण सबट्रॅक्ट करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, डिवाइड पण करू शकतो. का? कारण त्याला डायरेक्शनच नाही आहे. ओके, लेंथला आपण लेंथ जर कधी समजा एखादी लेंथ म्हणजे एक प्रकारची व्हॅल्यू आहे, त्याला आपण सबट्रॅक्ट करू शकतो, ऍड करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो, डिवाइड करू शकतो. व्हॅल्यूला आपण एवढं सर्व करू शकतो बाय द रूल्स ऑफ अल्जेब्रा. ही नोट एक लक्षात घ्यायची आहे आपल्याला. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी? What is vector quantity and give its example. सुरुवातीला बघूया आपण याची डेफिनेशन. वेक्टर क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे? ओके, वेक्टर क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे बघा. अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याला मॅग्नेट्यूड पण आहे, त्याला डायरेक्शन पण आहे, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. फिजिकल क्वांटिटीचे आपण दोन टाइप्स पाहिले होते. एक म्हटलं म्हणजे फंडामेंटल आणि एक डिराइव्हड. काही फंडामेंटल मध्ये आपण टाकल्या होत्या आणि काही डिराइव्हड मध्ये टाकल्या होत्या. फंडामेंटल मधूनच काही डिराइव्ह झाले त्यामुळे आपण त्याला डिराइव्हड क्वांटिटी म्हटलं होतं, असं आपण फर्स्ट चॅप्टरला लर्न केलेलं आहे. परंतु त्या क्वांटिटीमध्ये अशा काही क्वांटिटीज आहेत की ज्या क्वांटिटीजला मॅग्नेट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. अशा ज्या क्वांटिटीज आहेत अशा क्वांटिटीजला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. ओके, मग याला कशामध्ये डिफाइन करणार आहोत आपण? द क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब और द फिजिकल क्वांटिटी which required magnitude as well as direction for their complete description, called as vector quantity. वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणणार आहात? अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची गरज आहे, मग किंवा दोन्हीही याला असतात, अशा क्वांटिटीला आपण कुठली क्वांटिटी म्हणतो? वेक्टर क्वांटिटी म्हणतो. मग याची एक्झाम्पल्स काय घेणार आहोत बघा. एक्झाम्पल आपण घेणार आहोत डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सलरेशन, मोमेंटम, फोर्स, इम्पल्स पण आपण एक्झाम्पल घेऊया. इम्पल्स,
ओके, हे सर्व वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी, लक्षात घ्या. डिस्टन्स नाही आहे हे, डिस्टन्स ही अलग गोष्ट आहे, डिस्प्लेसमेंट ही एक अलग गोष्ट आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, स्पीड ही वेगळी गोष्ट आहे, व्हेलॉसिटी वेगळी गोष्ट आहे. जर स्पीड असेल तर ते स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, ऍक्सलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे, मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. ऍक्च्युली याला काय आहे, याला व्हॅल्यू पण आहे, याला डायरेक्शन पण आहे. ठीक आहे, याला व्हॅल्यू पण आहे आणि याला डायरेक्शन पण आहे. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स, डिस्टन्स स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक समजून घ्या. सपोज हे तुमचं घर आहे, ओके, आणि हे तुमचं कॉलेज आहे. ठीक आहे, हे तुमचं कॉलेज आहे. तुमच्या घरापासून तुम्हाला कॉलेज दिसतंय खूप जवळ आहे. ओके, जर तुम्ही तुमच्या घरावरती जर कधी गेले आणि तुम्ही जर इथून जर त्या घरात त्या कॉलेजला जर ऑब्झर्व करत असाल, तुम्हाला कॉलेज दिसेल की अरे कॉलेज तर खूप जवळ आहे. परंतु ज्यावेळेला तुम्ही या रोडनी कॉलेजला जाणार आहात, कारण की ते शेत वगैरे आहे, तुम्हाला डायरेक्ट जाता येणार नाहीये, मग तुम्हाला या रोडनी जावं लागेल आणि या कॉलेजमध्ये जावं लागेल. म्हणजे हे जे अंतर आहे असं, ओके, ज्या प्रॉपर वेनी तुम्ही जात आहात त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे, याला आपण डिस्टन्स म्हणतो. हे याला काही डायरेक्शन नाही, तुम्ही हा रोड आडवा तिरवा जो जिथून गेलेला असेल, ओके, पण जे जिथून तुम्ही ऑब्झर्व करत आहात याच्याशी काही मतलब नाही आहे की मधात शेत आहे अथवा मधात काटे आहेत किंवा अजून काही आहे किंवा आपल्याला तर कसं जायचं आहे, याशी काही मतलब नाही. हे झालं डिस्प्लेसमेंट, याला डायरेक्शन आहे, याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि तुम्ही ज्या मार्गाने तुम्ही त्या कॉलेजला जो रोडने जात आहात, जो काही दिलेला किंवा त्या ठिकाणी तुम्ही पोहोचत आहात, ओके, हे झालं डिस्टन्स. बघा, तर डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, व्हेलॉसिटी पण वेक्टर क्वांटिटी आहे, कारण व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी, असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, परंतु स्पीड मध्ये तसं म्हणत नाही आपण, डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे अंतर कव्हर करण्यासाठी आपण किती टाइम घेतलेला आहे, हे अंतर कव्हर करण्यासाठी किती टाइम घेतलेला आहे त्याला स्पीड म्हणतो आपण. परंतु हे अंतर कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतो आहे त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे व्हेलॉसिटी ही कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेक्टर क्वांटिटी का बरं आहे, याची जी व्हॅल्यू असेल, जे काही असेल ती झाली त्याची मॅग्निट्यूड. ठीक आहे, परंतु हे जे आहे ही झाली त्याची डायरेक्शन. म्हणजे याला डायरेक्शन पण आहे, मॅग्निट्यूड पण आहे. डिस्प्लेसमेंटला सुद्धा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, ऍक्सलरेशनला सुद्धा, मोमेंटमला सुद्धा, फोर्सला आणि इम्पल्सला सुद्धा. ठीक आहे, तर चला इथे एक गोष्ट लक्षात घ्या. ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की the scalar can be added, subtracted, multiplied and divided by the rules of algebra. ओके, असं मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं. तर यामध्ये वेक्टर क्वांटिटी मध्ये ऍड होत नाही अथवा सबस्ट्रॅक्ट होत नाही. ओके, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो नोटमध्ये द क्वांटिटी, ज्याप्रमाणे आपण इथं म्हटलेलं आहे, द वेक्टर क्वांटिटी, द वेक्टर cannot be added or subtracted by the rules of algebra. The vector cannot be added, subtracted by the rules of algebra. Okay, ही झाली स्केलर क्वांटिटी आणि ही झाली वेक्टर क्वांटिटी. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. बघा, एक्सप्लेन दी डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. वेक्टरचे आपल्याला वेगवेगळे टाइप्स पाहायचे आहेत. ठीक आहे,
बघा व्हेक्टरचे कुठले कुठले टाइप्स आहेत बघा. आपण यामध्ये पाहणार आहोत आधी इक्वल व्हेक्टर काय कन्सेप्ट आहे. याचा पहिला टाइप्स आहे इक्वल व्हेक्टर. इक्वल व्हेक्टर मध्ये आपण काय म्हणणार आहोत, तर टू व्हेक्टर आर सेड टू बी इक्वल व्हेन दे हॅव्हिंग द इक्वल मॅग्निट्यूड अँड or same magnitude and same direction. Okay, the vector are said to be equal. The vector are said to be equal they have equal magnitude and same direction. The vector are said to be equal. They have equal magnitude and same direction. Okay, called as equal vector. आपण अशा वेक्टरला इक्वल वेक्टर म्हणूया. ओके, सपोज आपल्याकडे दोन वेक्टर आहेत. इफ वेक्टर a बार is equal to vector b bar, means what here? If vector a bar is equal to vector b bar, means what? The magnitude of vector a bar is equal to magnitude of vector b bar. जेव्हा मी असं म्हणतो आहे की वेक्टर a बार इज इक्वल टू वेक्टर b बार आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की या वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे a, त्याच्यावरचा जो बार आहे त्याची ती डायरेक्शन झाली. बी हे त्या वेक्टरची मॅग्निट्यूड आहे, त्याच्यावरचा जो बार दिसतोय त्याची डायरेक्शन. म्हणजे जेव्हा मी म्हणेन की वेक्टर ए बार इज इक्वल टू वेक्टर बी बार, म्हणजे याचा अर्थ असा होतो की या वेक्टरची मॅग्निट्यूड पण इक्वल आहे, डायरेक्शन पण इथे इक्वल दिसत आहे. ओके, इफ वेक्टर ए बार इज इक्वल टू वेक्टर बी बार मीन्स व्हाट हियर, द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बार, मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर and magnitude of this vector is same. Okay, magnitude of vector a bar and magnitude of vector b bar is same and direction is also same. Okay, तेव्हाच असं जर असेल तेव्हाच आपण त्या वेक्टरला इक्वल वेक्टर म्हणणार आहोत. The vector are said to be equal if they have equal magnitude and same direction. If, okay, they have equal magnitude and same direction, तेव्हाच आपण त्याला इक्वल वेक्टर म्हणणार आहोत. आपल्याकडे हा वेक्टर आहे एक ए बार आणि हा दुसरा बी बार. बघा यामध्ये ए आणि बी हा एक वेक्टर, त्याची मॅग्निट्यूड ए, हा दुसरा वेक्टर, त्याची मॅग्निट्यूड बी. ओके, मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. ठीक आहे, जर ए ची व्हॅल्यू जर 10 आहे तर बी ची पण व्हॅल्यू 10च आहे. ए ची डायरेक्शन ही आहे, बी ची पण डायरेक्शन ही आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन सेम, तेव्हाच आपण त्याला इक्वल वेक्टर म्हणणार. अदरवाइज त्याला आपण इक्वल वेक्टर नाही म्हणायचं. ओके, याचा नेक्स्ट टाइप बघा कुठला असेल. बघा तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह. नेक्स्ट टाइप याचा कुठला आहे बघा. नेक्स्ट टाइप काय आहे याचा, निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर्स, या निगेटिव्ह वेक्टरला आपण अपोजिट वेक्टर सुद्धा म्हणू शकतो. ओके, याला आपण अपोजिट वेक्टर पण म्हणू शकतो. याला कसं डिफाइन करणार आहोत आपण, तर टू वेक्टर आर सेड टू बी अपोजिट वेक्टर और नेगेटिव्ह वेक्टर इफ दे हॅव इक्वल और सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. कुठल्या वेक्टरला तुम्ही निगेटिव्ह वेक्टर अथवा अपोजिट वेक्टर म्हणाल की ज्याची मॅग्निट्यूड सेम आहे परंतु डायरेक्शन अपोजिट आहे. ओके, अशाच वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणणार आहात, निगेटिव्ह किंवा अपोजिट वेक्टर म्हणून. बघा या ठिकाणी डेफिनेशन, दी टू वेक्टर आर सेड टू बी, इथे सुद्धा आपण टू लिहू शकतो असं काही नाही. द टू वेक्टर आर सेड टू बी निगेटिव्ह वेक्टर two vector are said to be negative vector if they have equal
or same magnitude. But opposite in direction. But opposite in direction. Called as negative vector. Called as negative vector or opposite vector. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, जसं मी या ठिकाणी ए बार इज इक्वल टू बी बार म्हटला होता, तिथे काय म्हणणार आहात तुम्ही, ए बार इज इक्वल टू बी बार, पण या ठिकाणी मायनस साइन घेणार आहात. याचा अर्थ काय होतो की ए बार इज इक्वल टू बी बार, म्हणजे ए बार हा बी बारच्याच इक्वल आहे. ए ची व्हॅल्यू जर 10 असेल तर बी ची पण व्हॅल्यू 10च आहे, परंतु या ठिकाणी डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे जर हा वेक्टरची डायरेक्शन, जर ए बार ची डायरेक्शन म्हणजे ही आहे, तर बी बार ची डायरेक्शन कुठली असेल, अशी असेल. ओके, म्हणजे हे वेक्टर कसे आहेत, अपोजिट आहे. हा याची डायरेक्शन ही, तर याची डायरेक्शन ही. ओके, अशाच वेक्टरला आपण निगेटिव्ह वेक्टर म्हणतो. if they have equal or same magnitude but opposite in direction, called as negative vector or opposite vector. Okay.